छत्रपती संभाजीनगरमधील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. कुणालने खवड्या डोंगरावर जाऊन जो निर्णय घेतला त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेलाय. ज्यावेळी कुणाल तो टोकाचा निर्णय घेत होता त्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी आले आणि दोघांचा तोल गेला. यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर या दोघांच्या मृत्यूमुळे धक्का बसल्यानं कुणालच्या आईनंही टोकाचा निर्णय घेतला. या तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अशातच आता कुणाल डोंगरावर असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी दरीत उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः अंगावरती काटा आणणारी माहिती दिली आहे. काय आहे ती माहिती सविस्तर जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. कुणालला वाचवण्यासाठी दरीत उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की मुलगा आणि वडील सोबतच खाली पडले. त्यानंतर काही क्षणात आईही खाली पडली. माझ्या हाताला आईचा पाय लागला आणि माझ्या पायाची बोटं सुजलेली होती. ही घटना आम्हाला खूप भयानक वाटली. खाली पडताच त्यांचे हात आणि पायांचे खिळखिळे झाले. ते जसे खाली पडले तसे मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पुढे बोलताना या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी अँब्युलन्सला बोलवा असा आवाज माझ्या तोंडून निघाला. मात्र त्यांच्या तोंडून आवाजही निघाला नाही आणि त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांचे जागीच प्राण गेले. त्यांच्या डोक्याचे पार्ट्स इकडे तिकडे आणि आमच्या अंगावरती उडाले, पण ते हल्ले पण नाहीत. आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही. आम्हाला खूप वाईट वाटलं. 45 वर्षांमध्ये मी अनेक अपघात पाहिले पण हा सर्वात भयानक अपघात होता. कुणालच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रांना सुद्धा धक्का बसलाय. त्याच्या मित्रांनी सांगितलंय की तो असं काही करेल असं वाटलंच नव्हतं. कुणाल अत्यंत संस्कारी आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. कुणाल क्लासला असायचा. तो अभ्यासात खूप हुशार आणि चांगले मार्क्स मिळवणारा विद्यार्थी होता. कुणालने कधीही कोणतीही अडचण किंवा तणाव मित्रांसमोर बोलून दाखवला नाही. आयफोन हे कुणालच्या मृत्यूचं कारण नव्हतं, नेमकं कारण आम्हाला माहिती नाही असं विधान त्याचा मित्र हर्षद यानं केलेलं आहे. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.